एज्युकेशन रेडिओ, जिथे चर्चा होते फक्त शिक्षणाची. आज रविवार, भाग 5वा, पुस्तक समृद्ध शिक्षक आणि विद्यार्थी या विषयावर आज आपण सुसंवाद साधणार आहोत. पुस्तक समृद्ध शिक्षक व पुस्तकाचे स्नेहबंध, बालकांच्या जीवनाशी जोडणारे, आनंदाचा झाड उभा करणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक युवराज भुजंगराव माने गुरुजी, जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी, पंचायत समिती सेलू, जिल्हा परभणी येथे कार्यरत आहे. त्यांच्याशी सुसंवाद साधत आहे गडचिरोली जिल्ह्याचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते खुर्शीद शेख गुरुजी. तर चला या सुसंवादाला आपण ऐकूया. एज्युकेशन रेडिओ भाग 5मध्ये युवराज भुजंगराव माने गुरुजी, आपले स्नेहरूपी टाळ्यांनी हार्दिक स्वागत आहे. आज महाराष्ट्रातील असंख्य गुरुजन, पालक, विद्यार्थी आपल्याला ऐकायला आतुर आहेत. आपली एक पुस्तक समृद्ध शिक्षक म्हणून परभणी जिल्ह्यात ओळख आहे आणि आज एज्युकेशन रेडिओ चर्चा करणार आहे पुस्तक समृद्ध शिक्षक आणि विद्यार्थी. तर आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, पुस्तक हे शिक्षकाला त्याच्या विचारांना कशी समृद्ध करतात याविषयी थोडेसे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उतुंग भरारी आहे. शिक्षकांना पुस्तकं समृद्ध करतात. होय, अगदी हे खरं आहे. जे शिक्षक पुस्तकं वाचतात, पुस्तकात वाचलेलं स्वतःच्या आचरणात आणतात, ते वर्गात आणि शाळेमध्ये मुलांच्या समोर दिसतं. खऱ्या अर्थानं पुस्तकं हे शिक्षकांची संदर्भ साहित्य आहेत. वर्गात जे पुस्तक आपल्याला दिलेलं आहे त्या पुस्तकावरच केवळ आपण विद्यार्थ्यांना समृद्ध करू शकत नाही. त्यासाठी समृद्धपणाची ही वेगवेगळी साधनं आहेत. मी तर असं म्हणेन पुढं जाऊन की पुस्तकं ही गुरुजींची पोषण तत्वे आहेत. हे पोषण तत्वे, हे पोषण आहार घेऊन जर गुरुजी वर्गात गेले तरच मुलांना ते समृद्ध दिशा आणि मार्गदर्शक ठरतील. याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं, जर आई पौष्टिक आहार घेईल तरच आपल्या बाळाला पौष्टिक दूध देईल. याच नेयाने जर गुरुजींनी वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळी संदर्भ ग्रंथ वाचली, किंबहुना काही गोष्टी ऐकण्याची सुद्धा पुस्तकं असतात, ती पुस्तकं ऐकली तर गुरुजींचे कानं सुद्धा समृद्ध होतील आणि या सर्वांचा उपयोग गुरुजी वर्गामध्ये करेल. आणखी एक महत्त्वाचं सांगतो, मजेची गोष्ट आहे. वर्गात आल्याबरोबर विद्यार्थी ओळखतात घागर भरलेली आहे की रिकामी आहे. घागर रिकामी असेल तर मुलं लगेचच काय करतात हे आपल्याला माहिती आहे. पण जर घागर भरलेली असेल तर समोरचे लेकरं आतुरतेने ऐकतात, लेकरांची डोळे चमकतात आणि हे होतं फक्त पुस्तकं वाचल्यामुळे. ज्या गुरुजींनी पुस्तकं वाचले त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव मुलांवर होतो. वाह, अगदी छान बोललात. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची घागर ही पुस्तकानेच समृद्ध होऊ शकते. आणि नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडणार, माने गुरुजींच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या पुस्तकाचे नाव काय? तसं तर खूप सारी पुस्तकं माझ्या जीवनामध्ये आली, पण त्यातलंच एक महत्त्वाचं पुस्तक जे म्हणजे डॉक्टर आह साळुंके नावाच्या शब्दप्रभूचं. हा शब्दप्रभू चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये नावाचं हे पुस्तक घेऊन आला आणि माझ्या आयुष्यामध्ये वाचनाचं चांदणं पसरलं. या पुस्तकामुळे मी गेल्या 18 वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाच्या चांदण्यात भिजवत आहे. वा, यासाठी नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजे. शिक्षणाच्या चांदण्यात नक्कीच आपण सर्वांनी भिजायलाच हवे. पुस्तकाशी तुमची लेकरं कशी घट्ट जुळली याबाबत थोडं. होय, पुस्तकं जादू करतात मुलांवर. पुस्तकामध्ये
वेगवेगळ्या गोष्टी असतात. एकाच वेळी अनेक जीवन आपण जगत असतो. एखादी कथा वाचत असताना त्यामध्ये त्या कथेतील नायक आपणच असतो. त्या कथेत घडलेली दुर्घटना विद्यार्थी स्वतःला त्या ठिकाणी समजू लागतात. बघा, ही एक जादू पुस्तकाच्या माध्यमातून होते. एकाच वेळी नदीच्या काठावर, अमेरिकेत, भारतात, महाराष्ट्रात, केरळमध्ये सगळीकडे जाऊन सगळीकडे फिरवून आणतात पुस्तकं मुलांना. मुलांना कृती करण्यामध्ये आनंद मिळतो आणि ही कृतीचा आनंद मिळवून देण्यासाठी केवळ पुस्तक वाचून नाही जमणार, कारण पुस्तकं हे ठिबक सिंचनाचा प्रयोग आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना पुस्तकाची गोडी लावली पाहिजे. एक उदाहरण सांगतो. 2006 साली मी जेव्हा हे चांदण्यात भिजायचं राहून जाऊन हे पुस्तक आयुष्यात आलं आणि मी वाचनासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा शोध घेऊ लागलो. त्यामध्ये किशोर नावाचं मासिक आहे, आपलं खूप आवडतं मुलांचं मासिक आहे. या मासिकामध्ये प्रवीण दवणे यांची विश्वासाचा परिस्पर्श नावाची कथा आली. कथा मुलांना आवडली. त्या कथेमध्ये शेवटच्या परिच्छेदामध्ये प्रवीण दवणे यांनी असं नमूद केलं होतं की विद्यार्थ्यांनो, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आहे, दिशा दिली आहे, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मग हाच धागा पकडून मी मुलांना प्रवीण दवणे यांच्या पत्त्यावर पत्र लिहायला सांगितलं आणि मुलांनी पत्र लिहिलं. बघा जादू कशी झाली. त्या पत्राचं उत्तर इतकं छान स्वतःच्या हस्ताक्षरात प्रवीण दवणे यांनी पाठवलं आणि ते पत्र पाहून मुलांच्या मनात इतका प्रचंड आनंद निर्माण झाला. म्हणजे त्यांनी केलेल्या कृतीचा आनंद त्यांना मिळाला, वाचनाचा आनंद मिळू लागला. अशा पद्धतीने माझी मुलं रोज पुस्तकं वाचू लागली. याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचं आहे की मुलांना पुस्तकं वाचून दाखवली पाहिजेत. आमच्या शाळेमध्ये दररोज दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर वाचनाचा आनंद सोहळा भरतो आणि या वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये अनेक नामवंत कथाकार, लेखक, कवी दररोज हजेरी लावतात. सतीश काळशेकर, प्रवीण दवणे, डॉक्टर आह साळुंके, रणजित देसाई, आबा महाजन, बबन शिंदे अशी अनेक नामवंत लेखक मंडळी आमच्या शाळेमध्ये रोज हजेरी लावतात आणि मुलांच्या मनामध्ये वेगवेगळी बीजे पेरतात. ही एक नवी जादू मुलांना दररोज पाहायला आणि ऐकायला मिळतात. माझी मुलं रोज पुस्तकं आता वाचतात आणि ऐकतात. यामधून विद्यार्थ्यांची कानं समृद्ध झाली आहेत. आता आमच्या मुलांना दररोज पुस्तक वाचल्याशिवाय झोप येत नाही, पुस्तकाशिवाय करमत नाही. आम्हाला दररोज मुलं पुस्तकं वाचायला मजबूर करतात. ही एक वेगळी बाब शिक्षणामध्ये असली पाहिजे. मुलांना पुस्तकं अशी आवडू लागली की मुलांचं जगणं समृद्ध होत जातं. खरंच शिकण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी शिक्षक दोघांनाही घेता येते आणि यासाठी माध्यम पुस्तक ठरू शकतात. नक्कीच. आनंदाचं झाड ही संकल्पना काय आहे हे जाणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत माने गुरुजी. आनंदाचं झाड हे एक स्वप्न आहे. आम्ही आमच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाचं झाड संबोधतो. ही आनंदाची झाडं उद्या समाजामध्ये जातील तेव्हा त्यांनी समृद्ध फळं द्यावीत, शीतल छाया द्यावी. म्हणजे उपयोगी पडणारी ही झाडं आहेत. यांचं संगोपन करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्व गुरुजींची आहे. दादा, तुमच्याही मनामध्ये जे आनंदाचं झाड आहे तेच माझ्याशी बोलत आहे. ही आनंदाची झाडं म्हणजे संवेदनशील मनाची माणसं आहेत. हे एक स्वप्न आहे जिथे मुलांना आपण स्वतःहून यावेसे वाटेल, शिकावं वाटेल, इतरांनाही आनंद द्यावासा वाटेल. शाळेत येणारं प्रत्येक मूल दररोज काही ना काही घेऊन येईल आणि आपल्या मित्रांसोबत ती आनंदाची शिदोरी शेअर करेल. पुस्तकाच्या बाहेर जाऊन प्रत्येक मूल विचार करू लागेल. प्रत्येक प्रश्नांचं उत्तर सर्व मुलं एकत्र येऊन शोधतील आणि एकमेकांना सांगतील सुद्धा. जिथे केवळ आनंद आणि आनंद असेल, चुकण्यास शिक्षा नसेल. शिक्षा असेल ती प्रेमाची आणि ज्ञानाची. शाळेतील प्रत्येक गुरुजी मुलांचा मित्र असेल. आपल्या गुरुजींसोबत बोलताना त्या लेकरांना कुठलाही मनात किंतु परंतु येणार नाही. मुलांच्या हातून घडलेल्या चुकांचा न्याय निवाडा
करण्यासाठी मुलांचं स्वतंत्र न्यायमंडळ असेल, शाळेत एखादा विद्यार्थी आजारी असेल तर प्रत्येक जण जाऊन त्याच्या घरी त्याला भेटेल, जिथे आजी आजोबा स्वतःहून शाळेतील मुलांसोबत गप्पा मारतील. प्रत्येक मित्र हा आरसा असेल, प्रत्येक मूल कोणत्याही विषयावर व्यक्त होऊ शकेल. ह्या आनंदाच्या झाडातील संकल्पना आहेत. हे आमच्या मनातलं आनंदाचं झाड आहे, जिथं मुलं येतील, करतील, भेटतील, वाचतील, अनुभव घेतील आणि स्वतःच्या कृतीतला आनंद स्वतः घेतील. यासाठीची ही शाळा म्हणजे मुलांचं आनंदाचं ठिकाण होईल. वर्षातून एकदा तरी रात्रशाळा भरेल. बालपण हा जीवनातला पहिला पाऊस असतो. या पहिल्या पावसामध्ये सर्व ही आनंदाची झाडं भिजतील. हा पावसाचा आनंद ते घेतील. विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या छोट्या छोट्या डोळ्यात उद्याची नवीन स्वप्ने साकार करण्याचे बळ देता येईल. वंचितांच्या आयुष्यात काही प्रकाशाचे कवडसे का होईना येतील असा आशावाद ठेवून हे बघितलेलं एक स्वप्न आहे. आनंदाच्या झाडातील ही संकल्पना पूर्णत्वास जाण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक काम करत आहोत. दादा, सांगण्यास आनंद होतोय की आमचा शाळेचा दिवस कधी उजाडतो आणि कधी संपतो हे समजत नाही. मुलं शाळेतून घरी जायला तयार होत नाहीत. गुरुजी, तू मला आवडला. ह्या शीर्षकामध्येच एक मर्म आहे, एक स्पर्श आहे. तर ह्या पुस्तकाला लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली? गुरुजी, तू मला आवडला हे पुस्तक केवळ पुस्तक नसून ते माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं पारितोषिक आहे. माझ्या विद्यार्थ्यानं मला दिलेले ते सर्वात मोठं पारितोषिक आहे. मी वर्ग पहिलीचा शिक्षक. वर्ग पहिलीमध्ये येणारी माझी मुलं बंजारा समाजातील आणि ते आल्यापासून माझ्याशी आरतुरं बोलायची. पहिली 3 महिने मी त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी गाणं याच पद्धतीनं वागत राहिलो. मी त्यांचा चांगला मित्र झालो. खरं तर पहिला वर्ग मी 14 वर्षात पहिल्यांदाच घेतला होता. पहिल्या वर्गात जेव्हा ते प्रवेशित होत होते त्यावेळेस मला असं वाटत होतं की माझी ही पहिल्या वर्गातील मुलं मला स्वीकारतील की नाही, मी त्यांना आवडेल की नाही. आईपासून सुटलेली ही लेकरं शाळेतील दुसरी आई मी त्यांची होईल की नाही असं मला वाटायचं. आणि त्या पद्धतीनं मी त्यांच्यासोबत वागायचो. दिवसभर गप्पा गोष्टी करायचो. आमच्या सकाळी आल्यापासून शाळा सुटेपर्यंत त्या गप्पा गोष्टीच असायच्या. असं करता करता 1-2 महिने आमचे नुसत्या गप्पा गोष्टी गाणे खेळणं याच्यामध्येच गेलं. एक दिवस 2 महिन्याच्या नंतर आम्ही मैदानावर बसलेलो होतो. मुलांचा आमचा गप्पांचा तास सुरू होता. अचानकच ममता नावाचं लेकरू उभं राहिलं आणि म्हणालं, गुरुजी तुम्हाला आवडला. हे ऐकल्याबरोबर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि मी त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यासोबतच इतरही सर्व मुलं म्हणू लागली, गुरुजी तुम्हाला आवडला. आणि खरं सांगायचं म्हणजे या लेकराच्या वाक्यांमुळं या तांड्यावर माझ्यातल्या गुरुजीचा जन्म झाला. यापूर्वी पण मी माझ्या बालपणामध्ये मला जसा गुरुजी हवा आहे तसा गुरुजी होण्याचा मी प्रयत्न करत होतो. परंतु या लेकराच्या एका वाक्यानं माझ्यात आमूलाग्र बदल झाला आणि तिथून पुढं माझा आणि त्या मुलांचा एक उत्तम असे संघटन तयार झालं आणि पूर्ण पहिल्या वर्गामध्ये त्या लेकरांसोबत केलेल्या सर्व कृतींचा आढावा आज तेच मुलं वर्ग 5वीमध्ये माझ्यासोबत आहेत. हा जो प्रवास आहे गुरुजी आणि मुलांचा मी त्यामध्ये अधोरेखित केला आहे. मुलं जेव्हा गुरुजीवर प्रेम करू लागतात, मुलांना गुरुजी आवडू लागतो, त्यावेळेस शिक्षण कसं बहरतं फुलतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे गुरुजी तुम्हाला आवडला हे पुस्तक आहे. हे केवळ काल्पनिक किंवा ललित भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक नाही आहे. यात आम्ही प्रत्येक जगलेला क्षण आहे. यामध्ये एक आवर्जून महत्वाचा मुद्दा सांगून पुस्तकाचं महत्व अधोरेखित करतो. जेव्हा मुलं लिहू लागली, अबकडं लिहू लागली, त्यांच्या लेखनाकडे वळू लागली, त्यावेळेस मी एक प्रयोग केला. महाराष्ट्रातील नामवंत कथा कविता लेखक अधिकारी यांची पत्ते मिळवून
या प्रत्येक वर्गातील मुलांना त्यांचा मित्र म्हणून संबोधन दिलं. ईश्वरी नावाच्या मुलीचा मित्र म्हणून मी इंद्रजित भालेराव सरांना नामोल्लेखित केलं आणि तिच्याकडून पत्र लिहून घेतलं की आदरणीय इंद्रजित भालेराव सरांना सादर नमस्कार आणि मी माझ्या आयुष्यातलं पहिलं अक्षरलेखन मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे असा एक मायना लिहिला आणि पत्र पाठवलं. बघा मोठी माणसं कशी असतात, शिक्षणातली जादू कशी असते. इंद्रजित भालेरावांनी ते पत्र वाचलं आणि त्या पत्राला उत्तर लिहिलं. ते उत्तर फार महत्वाचं आहे, ऐका हं. इंद्रजित भालेराव लिहितात, प्रिय ईश्वरी, अनेक आशीर्वाद. तू तुझ्या आयुष्यातलं पहिलं अक्षर लिहिणं मला अर्पण केलंस. तेच अक्षर लिहिणं मी माझ्या देव्हाऱ्यामध्ये आई ज्या पद्धतीने बाळाला पहिले दुधाचे दोन दात येतात ते दात बोरावर उमटवते आणि ते बोर देव्हाऱ्यात ठेवते, तसं तुझं अक्षर लिहिणं मी माझ्या देव्हाऱ्यात ठेवलं आहे. धन्यवाद माने गुरुजी. आपण एज्युकेशन रेडिओच्या ह्या शैक्षणिक मंचावर अगदी दिलखुलास सुसंवाद साधलात आणि प्रेरणादायी उपक्रमांना संपूर्ण महाराष्ट्राच्या गुरुजनांसोबत शेअर केल्यात. नक्कीच एज्युकेशन रेडिओला युवराज माने गुरुजी तुम्ही आम्हाला आवडलेत आणि तुमच्या या कार्याला व वाचन समृद्धीला समर्पित एक सुमधुर गीत चला ऐकूया. बहुत कुछ हमने सीखा है किताबों के इन पन्नों से, बहुत कुछ हमने सीखा है किताबों के इन पन्नों से, जुबां से छू कर जाते हैं वो दिल में घर करते हैं. किताबें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं, किताबें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं. इन्हें पढ़ने की चाहत में ज़माना भूल जाते हैं. ये लफ्ज़ों की खुशबू जहाँ में कहा सबको मिलती है, ये लफ्ज़ों की खुशबू जहाँ में कहा सबको मिलती है. अरे राजू, आज तुझ्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तक. आजोबा, आज मी एज्युकेशन रेडिओवर ऐकले होते, पुस्तक म्हणजे जीवन, पुस्तक म्हणजे जीवनाची समृद्धी. एज्युकेशन रेडिओ, जिथे होते चर्चा फक्त शिक्षणाची. अरे बापरे, जिथे चर्चा होते फक्त शिक्षणाची. वाह.